श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 35. शिशुपालाचा वध. श्री गणेशाय नमः. माझे हृदय दिव्य कमळ, जे तेजोमय परमनिर्मळ. अष्टकर्णिका अतिकोमळ, मध्ये घननीळ विराजे. हृत्पद्म मध्ये गंभीर रेखा, श्रीरंग नांदे भक्त सखा. अष्टकर्णिकांवरी अष्टनायिका, त्याही स्थापू निज ध्यानी. रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा, कालिंदी मित्रविंदा मनोरमा. याज्ञजिती लक्ष्मणा पूर्णकामा, मद्रावती आठवी. मध्यभागी श्रीकरधर, कर्णिकांवरी नायिका सुकुमार. ऐसा हृदय कमळी यादवेंद्र, सर्वदाही पूजावा. 34वे अध्यायी कथा जाणा, धर्मे अग्रपूजा दिधली कृष्णा. तेणे क्षोभ आला दुर्जना, शिशुपाळ आदिकासी. चैद्य आणि कौरव, एके सभेसी बैसले सर्व. क्षुद्रदृष्टी लक्षिती माधव, परमद्वेषी दुरात्मे. शिवलिंग देखता दृष्टी, शिवद्वेषी होती जेवी कष्टी. की विष्णू प्रतिमा पाहता पोटी, दुःख कपाळी जंगमा. की देखता साधूंचे पूजन, परम क्षोभती जैसे कूजन. की पतिव्रतेची रहाटी पाहोन, जारिणी जेवी निंदिती. की दृष्टी देखता राजहंस, कावळयासी उपजे त्रास. की पंचानना देखुनी सावकाश, जंबुकासी आनंद वाटेना. की सभेत देखोनी पंडित, मूर्ख मतिमंद संतापत. की दृष्टी देखता समीर सूत, वाटे अनर्थ रजनीचरा. की ऐकता हरिनाम घोष, भूत प्रेतासी उपजे त्रास. तैसे पूजिता श्रीरंगास, दुर्जन परम संतापले. अंतरीच कष्टी कौरव संपूर्ण, परी चैद्यान माझी दमघोष नंदन. परम दुखावला दुर्जन, काळ सर्पज्यापरी. भीष्मासी म्हणे कुंती नंदन, आता कोणाचे करू पूजन. गंगात्मज बोले वचन, तो शिशुपाळ जल्पे भलतेची. म्हणे रे धर्मा ऐके वचन, तुम्ही नीच मूर्ख अवघे जण. गोरक्षक आधी पूजून, अपयश माथा घेतले. योग्य अयोग्य विचार, मूढा तुझ न कळे साचार. अग्रपूजेसी अधिकारी जार, करिता पामर पांडव तुम्ही. दोघे जनक त्या गोरक्षकाते, पंचतात तुम्हा पांडवाते. या लागी दोघांची चित्ते, एक जाहली परस्परे. परम मूर्ख युधिष्ठिर, बुद्धिभ्रष्ट जाहला गंगा कुमर. पूजेसी अधिकारी तस्कर, केला साचार यज्ञमंडपी. ऋत्विज सांडुनी सत्यवती कुमर, कपिल याज्ञवल्क्य वशिष्ठ ब्रह्मपुत्र. द्रोण कृपाचार्य गुरुवर, टाकूनी जार पूजिला. धृतराष्ट्र सांडूनी वृद्ध, सोयरा सांडूनी द्रुपद. कोण्या विचारे बुद्धिमंद, हा गोविंद पूजिला. अश्वत्थामा गुरुनंदन, पूजावा होता सूर्यसूत कर्ण. पृथ्वीपती सुयोधन, सांडूनी कृष्ण पूजिला. भीमक भालिक वृद्ध थोर, शल्य एकलव्य भगदत्त वीर. जयद्रथ शकुनी महावीर, सांडूनी तस्कर पूजिला. पूज्य अपमानुनी थोर थोर, अपूज्यासी पूजिले साचार. येणे तुमचे यश कीर्ती पुण्य समग्र, बुडवणी भ्रष्ट जाहले. येणे कोणते केले अनुष्ठान, की केले जप तप व्रत साधन. किंवा येणे केले वेद पठण, म्हणोनी आधी पूजिला. यासी म्हणावे राया समान, तरी नाही छत्र सिंहासन. आचार्य नवे हा ब्राह्मण, भ्रष्ट पूजन व्यर्थ केले. आम्ही बैसलो असता नृपवर, आधी पूजिला गोपाळ कुमर. आमुचे घ्राण छेदिले समग्र, परम अपवित्र पांडव तुम्ही. पूजणे होते जरी गोवळा, तुवा कुष्ठपुत्रा अमंगळा. आमासी का आणिले खळा,
यज्ञ गेला वृथा तुझा. म्याम तुझ दिधला करभार, की दुर्बळा हा कुष्ठपुत्र. धर्मकृत्यासी सहाय्य करावे साचार, विवेकी नर बोलती. तुआ अपमानिले भूपाळा, येथे थोर केला गोवळा. इतुकेनी आम्हा नीचत्व सकळा, सर्वथाही नवेची. यज्ञ पुरोडाश अरण्यात पडिला, तो एका जंबुकासी लाधला. तितुकेने काय तो श्रेष्ठ झाला, मृगेंद्राहुनी थोर पै. जैसी राजकन्या परमसुंदर, षंढा प्रती दिधली साचार. हिंसकासी गोदान निर्धार, दिधले तुआ पंडुपुत्रा. जन्मांधासी दर्पण दाविला, सुकर सिंहासनी बैसविला. येणे जरासंध कपटे मारिला, कोणता केला पुरुषार्थ. ऐसे बोलोनी पापमती, खडग गवसवुनी आपुले हाती. म्हणे उठारे आमुचे सांगाती, जे असाल तितुकेही. ऐसे बोलता शिशुपाळ, तात्काळ उठिले अवघे खळ. कृष्णद्वेषी परमचांडाळ, अति कोल्हाळ करीती ते. धर्मे धावुनी तत्काळ, हृदयी कवळीला शिशुपाळ. म्हणे तू आमुचा बंधू केवळ, यज्ञ हा सकळ तुझा असे. ऋषी तपस्वी वृद्ध राजेंद्र, कृष्ण पूजिता त्यांसी आनंद थोर. तू ही कृष्ण भजनी सादर, अनन्य होई शिशुपाळा. परम जाणता गंगानंदन, वृद्ध वडील सर्वमान्य. त्यांचे आज्ञेने म्याम केले पूजन, तू का दूषण ठेविसी. तुझहुनी जाणते पंडित, कृष्ण पूजने ते आनंदत. तुझे हृदयी हा अनर्थ, काय म्हणोनी प्रवेशला. तव भीष्म यथार्थ बोले वचन, परम नष्ट हा दमघोष नंदन. त्याचे कासया करिसी सांत्वन, त्यासी मरण जवळी असे. का ह्याचे करिसी समाधान, कदा न मानी तुझे वचन. जैसी वस्त्रे भूषणे प्रेतासी पूर्ण, काय लेववून सार्थक. मतिमंदा पुढे ठेविले शास्त्र, षंढा हाती दिधले शस्त्र. मसणी मंडप विचित्र, व्यर्थ जैसे उभारिले. वायसासी अमृत फळे, की उष्ट्रासी समर्पिले केळे. की रासभाच्या अंगासी लिंपिले, मृगमदाचे उठणे हो. द्राक्ष फळे अर्पिली सुकरा, आदर्श दाविला जन्मांधनरा. की कृमियासी समर्पिली शर्करा, तैसा या पामरा काय बोध. भग्नपात्री जीवन, का श्रमावे व्यर्थची घालून. दुग्धा माझी हरळ रांधून, काय व्यर्थची जाणपा. उकिरडा ओतिले सुधारसा, सुमन शेजे वरी निजविली म्हैसा. दुग्धे न्हाणिले वायसा, शुभ्र नवे कदापि. तैसा हा सुबुद्धी न धरी पामर, जैसा तस्कर विटे देखोनी निशाकर. हिंसकासी धर्मशास्त्र साचार, कदा नावडे जाणपा. आम्ही ज्याचे केले पूजन, त्यासी हृदयी ध्यान ईशान. जलजोद्भव सहस्र नयन, अनन्य शरण जयासी. जो जगद्गुरु इंदिरावर, जो प्रताप मित्र समरधीर. ऐसा कोण असे पामर, जो पूजा इच्छी त्या आधी. जो भवगज विदारक पंचानन, सनकादिक ज्यासी शरण. त्यासी आधी पूजिता पूर्ण, काहा दुर्जन दुखावला. जो अनंत ब्रह्मांड नायक, भोगिंद्र जाहला ज्याचा तल्पक. तो पुराण पुरुष निष्कलंक, जगद्वंद्या अनादि जो. हा एवढी आगळिक बोलत, कोठे याने केला पुरुषार्थ. महागज देखता भुंकत, श्वान जेवी अनिवार. ऐसे बोलता शंतनू कुमर, तो सहदेवासी आवेश दाटला थोर. जैसा का गजात मृगेंद्र, उभा राहुनी बोले ते वेळी. आम्ही सभास्थानी निश्चित, यथार्थ पूजिला वैकुंठनाथ. असह्यमानी त्याचे पूर्वज समस्त, चरणातळी माझिया.
जो कृष्णासी निंदी दुर्जन, त्याची जिव्हा घ्राण छेदीन. रासभावरी बैसवून, पिटीन जाण दिगंतरी. ऐसे सहदेव बोलता आगळे, जय जयकारे देव गर्जले. पुष्पांजुळी वोपिते झाले, माद्रीपुत्रावरी ते धवा. आकाशी देववाणी गर्जत, धन्य धन्य सहदेव भक्त. नारद म्हणे ऐका समस्त, मोठा अनर्थ होईल आता. जेणे निंदिला द्वारकानाथ, त्या जवळी आला रे अनर्थ. तो प्रेतप्राय निश्चित, जननी व्यर्थ प्रसवली. ऐसे ऐकोनी ते वेळा, शिशुपाळ अत्यंत क्षोभला. घेऊनी दुर्जनांचा मेळा, उभा ठाकला संग्रामा. म्हणे या वेळे पांडव भीम, कृष्णा समवेत करीन भस्म. अवघे खळ निघोनी परम, कोल्हाळ करीती ते धवा. जैसा दृष्टी देखता राजहंस, एकदाची कोल्हाळ करीती वायस. युधिष्ठिर म्हणे भीष्मास, कैसे आता करणे जी. मग बोले गंगा कुमर, तू स्वस्थ राही न सांडी धीर. कैसा तरेन मी सागर, कुंभोद्भवे विचार करावा का. निद्रिस्थ श्रीकृष्ण पंचानन, तव वरीच हे जंबुक करीती गर्जन. हा धडधडीत कृशान, दुर्जन कानन जाळील पै. श्रीकृष्ण वडवा नळावरी एक वेळे, चैद्य उठले तृणाचे पुतळे. शिशुपाळ कर्पूर बळे, पुढे धावतो विजवावया. याचा परिवार जो सकळी, ही मेणाची जैसी बाहुली. श्रीरंग हा ज्वाळा माळी, भस्म करी लक्षणार्धे. ऐसे ऐकता शिशुपाळ, क्रोधे खवळला जैसा व्याळ. कुशब्द तेची टाकी गरळ, भीष्मासी समोर लक्षुनिया. म्हणे रे भीष्मा दुष्टा वृद्धा, परमहीना बुद्धिमंदा. कपटिया आमुची करीतोसी निंदा, तुझी जिव्हा का झडेना. कोणता कृष्णे केला पुरुषार्थ, म्हणोनी जल्पसी सभे आत. पूतना वृद्ध स्त्री मारिली सत्य, म्हणोनी वाढीव बोलसी. केशी अश्व मारिला देख, कालिया अघासुर दंडशूक. बकासुर पक्षी एक, मारुनी पुरुषार्थी जाहला. गोवर्धन तरी एक वल्मीक, कपटी म्हणोनी गिळला पावक. कपटेची कंस काळ यवन अधिक, मारिले येणे गोवळे. तस्करान माझी अतिश्रेष्ठ, जारान माझी परमवरिष्ठ. कपटी नाटकी परमनष्ट, स्वधर्म भ्रष्ट गोवळा. अरे भीष्मा तू परम दुर्जन, काशीपतीच्या कन्या नेल्या हिरोन. त्यात एके स्त्रीने दिधला प्राण, तुझवरी नपुंसका. लोकासी निरोपिसी धर्म, मूढा तूची करिसी अधर्म. ऐसी निंदा ऐकता भीम, गदा सावरोनी सरसावला. जैसा केवळ खदिरांगार, तैसे आरक्त दिसती नेत्र. म्हणे हे दुर्जन अपवित्र, चूर्ण करीन गदा घाये. भीष्मे धरूनी भीमाचा हात, म्हणे क्षण एक राहे तू स्वस्थ. याचे आयुष्य उरले किंचित, जवळी अनर्थ पातला. शिशुपाळ भीष्मासी म्हणे अवधारी, सोडी भीम येऊ दे मजवरी. जात वेद पतंगासी भस्म करी, तैसे करीन निर्धारे. कृष्ण भीम अर्जुन, तिघे येऊ दे एकदाची शस्त्र घेऊन. विलंब करिता षंढपूर्ण, नाम तुझे निर्धारी. ऐसी दुष्टोत्तरे बोलत, ती क्षमा करुनी गंगासूत. भीमासी म्हणे ऐक वृत्तांत, पूर्वीचा तुझ सांगतो. दमघोषाची पत्नी सात्वती, ते वसुदेवाची भगिनी होय निश्चिती. तिचे उदरी हा पापमती, शिशुपाळ जन्मला. उपजताची बाळ पाहे नयनी, भुजांवरी भुजा दोन्ही. कपाळी नेत्र अवगुणी, हा पापखाणी उपजला. लोक म्हणती अवचिन्ह, माता म्हणे टाका बाहेरी नेऊन. तो आकाशी बोले देववाणी वचन, न टाकी बाळ सर्वथा.
हा होईल महाभूपती, शिशुपाळ नाम ठेवी या प्रती. माता विस्मित जाहली चित्ती, काय पुढती बोलत. कोणाचे हाते याचा मृत्य, हे देवदूता वदे निश्चित. तो आणिक प्रतिध्वनी होत, माय ऐकत सादरे. ज्या पुरुषाचे दृष्टी करून, दोन भुजा आणि तिजा नयन. खाली पडेल गळोन, यासी मरण त्या हाती. ऐसी बोलोनी आकाशवाणी, गुप्त राहिली तेची क्षणी. मग बाळ घेती जाहली जननी, विरूप रूपे चतुर्बाहू. देशोदेशींचे भूपती, बाळ पहा वया लागी येती. प्रचित विलोकावया सात्वती, शिशुपाळ देत त्या पुढे. बळीभद्र आणि घननीळ, तेही पहावया आले बाळ. बंधुपुत्र देखता तुंबळ, आनंद झाला सात्वती ते. शिशुपाळ आणि वक्रदंत, दोघे कृष्णा पुढे आले रांगत. कृष्ण दृष्टी पडता अकस्मात, भुजा गळोनी पडियेल्या. कपाळीचा तिजा नयन, तत्काळची गेला जिरोन. मातेसी चिंता दारुण, प्राप्त जाहली ते धवा. मग हरी पुढे पदर पसरून, पितृभगिनी मागे पुत्रदान. म्हणे यासी तू न मारी म्हणून, भाष देई मज लागी. श्रीकृष्ण बोले साच वचन, शत अपराध क्षमा करीन. अधिक जाहलिया बोळवीन, मोक्ष सदना निर्धारे. ऐसे बोलता गोविंद, मातेसी जाहला आनंद. म्हणे कासया करील शत अपराध, मग राम मुकुंद बोळविले. या लागी ऐक भीमा निश्चित, त्या शत अपराधांचे होय गणित. या लागी श्रीकृष्ण निवांत, वाट पाहत समयाची. हे शिशुपाळ वक्रदंत, पूर्वीचे दैत्य उन्मत्त. रावण कुंभकर्ण निश्चित, रामावतारी वधिले जे. येणे पूर्वी येऊनी मिथिलेसी, धावला वरा वया सीतेसी. भार्गव चाप न उचले मानसी, परम खेद पावला. तोची शिशुपाल पापखाणी, वरा वया धावला रुक्मिणी. तेणे पराजय पावला रणी, जरासंधा समवेत. तो द्वेष धरूनी मनात, दुर्जन कृष्ण निंदा करीत. तरी शत अपराध आले भरत, जवळी अनर्थ यासी आला. ऐकता भीष्माचे वचन, क्रोधे भडकला दमघोषनंदन. जैसा स्नेहे शिंपिता कृशान, अधिक अधिक प्रज्वळे. म्हणे रे बंदी जना नपुंसका, किती रे वाखाणीसी त्या गोरक्षका. जे जे येथे स्तवनासी योग्य देखा, न वाखाणीसी तयासी. चोर जार कपटी केवळ, बहुत माजला हा गोपाळ. गोकुळ चौढाळिले सकळ, कपटी अमंगळ नष्ट हा. जालंधराची पत्नी वृंदासती, येणे ते भगिनी मानिली होती. तिशीच रतला निश्चिती, न भी चित्ती पापाते. परदारा गमनी आणि कपटी, या समान दुजा नाही सृष्टी. ऐसियाची काय वाखाणीसी गोष्टी, वारंवार मूढा तू. मग म्हणे उठा अवघे जण, आधी घेऊया भीष्माचा प्राण. तिळप्राय कुटके करून, येथेची याचे टाकावे. याज्ञिक मिळोनी भोवते, यज्ञ पशु वधिती मुष्टी घाते. तैसे वधावे या वृद्धाते, येणे आम्हा ते निंदिले. तैल तप्त कढईत तावुनी उत्तम, हा जितची आत घालावा भीष्म. की शस्त्रे तावुनी परम, खंडे याची करावी. मग बोले गंगासुत, बोलिले जो न करी सत्य. त्याचे पूर्वज समस्त, महानरकी पडतील. तुझ्या माथ्याचा मुकुट, तो म्याम पदघाते केला पिष्ट. जरी बोलिले वचन स्पष्ट, खरे करूनी न दावीस. भीष्म सिंहा पुढे जंबुक समस्त, करिता युद्धाची तुम्ही मात. वज्रधारा धगधगीत, तृणे करुनी खंडे केवी.
अजाजयाची जननी, तो सिंहासी भिडो पाहेरणी. पिपिलिका म्हणे थडक हाणोनी, दिग्गज खाली पाडिन. बळे उडोनी अळिका, विदारुनी मारिन म्हणे विनायका. मशक म्हणे हाणोनी धडका, मेरू मांदार डोलवीन. घुंगुरडा ऐसे वदन, म्हणे पर्वत सगळा ग्रासीन. पतंग अग्निसी म्हणे गिळीन, सूड घेईन खांडव वनाचा. स्वतंतू सूत्रे करुनी, उर्ण नाभी झाकीन म्हणे धरणी. वृश्चिक अभिमान वाहे मनी, ताडूनी फोडीन वज्राते. की रासभे ब्रीद बांधोन, नारदा पुढे मांडिले गायन. की मूषक टवकारून, वासुकी धरू पातला. की सज्ञान पंडिता पुढे, बोलावया आली मूढे. की जंबुक आपुले पवाडे, व्याघ्रा पुढे दावित. मज पुढे काय आदित्य, म्हणवुनी निंदा करी खद्योत. मरणकाळी होय सन्निपात, तैसे तुझ जाहले रे. काळ मृत्यूची छाया पडली, मृत्यू वेळ जवळी आली. ऐकोनी शिशुपाळ ते वेळी, अधिकची आवेशला. शस्त्र काढूनी वेगेसी, म्हणे कृष्णा उठ रे झुंज मजसी. नपुंसका काय बैसलासी, लाज कैसी न उपजे तू ते. तुझे रुसणे समजणे दोन्ही, मी शिशुपाळ तृणप्राय मानी. गोरक्षा तुझ अजुनी, लज्जा कारे न वाटे. उपजोनिया तुवा गोवळा, वृष्णी कुळासी डाग लाविला. तुवा चोरूनी नेली रुक्मिणी वेल्हाळा, ते नवरी माझी निर्धारे. रुक्मिणी आधी अर्पिली माते, म्या मनीच भोगिली ती ते. मग ते प्राप्त जाहली तू ते, माझे उच्चिष्ट गुराखिया. जैसे भोगिले वस्त्र बहुत, ते भटासी देती भाग्यवंत. तैसी रुक्मिणी म्याम भोगिली निश्चित, तुझ ते प्राप्त जाहली. पुष्पहार भोगूनी टाकिला, तो भणंगे जैसा उचलूनी नेला. की रावणे चोरुनी नेली जनक बाळा, तैसी रुक्मिणी तुवा नेली. शाल्व पवित्र तुझ परीस, कदा ना तळे आंबेस. नवरी जे नेमिली आणिकास, ते सर्वथा न परणावी. ज्याचे नावे जे पात्र वाढिले, आणके नेता ते उच्चिष्ट जाहले. हे धर्मा धर्मशास्त्री बोलिले, तुझ न कळिती कर्मभ्रष्टा. श्रीकृष्ण म्हणे रे दुर्जना, महानिंदका दुष्टा मलिना. तू अग्रपूजा इच्छितोसी हीना, तरी आताची घेई निर्धारे. ऐसे बोलोनी क्षीराब्दिजा रमण, केले सुदर्शनाचे स्मरण. तव अकस्मात येऊन, कृष्ण हस्तकी संचरले. जैसा कल्पांतीचा आदित्य, तैसे सुदर्शन धगधगीत. शिशुपालावरी सोडिले अकस्मात, वैकुंठनाथे ते दवा. तत्काळ शिशुपाळाचे छेदिले शिर, निराळ पंथे उडाले सत्वर. मुखे गर्जना करी थोर, म्याम यदुवीर जिंकिला. शिर मागुते उतरले, ते श्रीकृष्ण चरणाजवळी पडिले. अंतर्ज्योती निघाली ते वेळे, कृष्णरूपी प्रवेशली. बाळ सूर्यासारिखे तेज अद्भुत, ज्योती श्रीकृष्ण हृदयी प्रवेशत. जैसे लवण जळी विरत, की गगनात नाद जैसा. सांडूनी जीवदशा संपूर्ण, शिशुपाळ जाहला कृष्ण. त्वंपद तत्पदी जाय हरपोन, तैसा लीन जाहला. की पूर्ण जळी जळबिंदू पडिला, तो माघारा नाही परतला. तैसा शिशुपाळ गोवळा जाहला, नाही उरले वेगळेपण. हे वैकुंठीचे द्वारपाळ, जय विजय निर्मळ. सनकादिकी शापिता तत्काळ, दैत्य योनिता उतरले. हेची हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जाण, हेची जाहले रावण कुंभकर्ण. तेची हे शिशुपाळ वक्रदंत पूर्ण, कृष्णावतारी जन्मले. परमभक्त शिशुपाळ, बळेची हरिरूप जाहला तत्काळ.
हातीची वस्त आसडुनी नेत बाळ, तैसेची केले यथार्थ. तिसरे जन्मी निश्चिती, कृष्णे दिधली अक्षय मुक्ती. हृदयी ठेविली अंतर्ज्योती, महाभक्त म्हणोनी. असो जाहला जय जयकार, पुष्पवृष्टी वर्षती संभार. दुष्ट पळाले समग्र, वक्रदंता सहित पै. कौरव अंतरी चिंताक्रांत, म्हणती आमुचे उणे पडिले बहुत. एक आनंदे टाळ्या वाजवित, बरे जाहले म्हणून या. ऐसा शिशुपाळ पावला निजधाम, पार्था प्रति निरोपी धर्म. म्हणे याचे प्रेत करा भस्म, जात वेदा माझारी. मग शिशुपाळाचे राज्य होते, ते दिधले त्याच्या पुत्राते. धर्मराजे समस्त रायाते, वस्त्रे अलंकार समर्पिले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, अवघी आसी गौरवी युधिष्ठिर. पूजा मान पावोनी समग्र, गेले नगरा आपुलाले. अवभृत स्नान केले, तेथे सकळ लोक सुस्नात जाहले. सहपरिवारेसी ते वेळे, श्रीकृष्ण निघाले द्वारकेसी. धर्मासी म्हणे कमलोद्भव पिता, आम्हासी निरोप देई आता. धर्मे चरणी ठेविला माथा, कंठ झाला सद्गदित. धर्मराज प्रेमे सुंदत, जा ऐसे न म्हणेची सत्य. पुढती लवकरी यावे म्हणत, धन्य भक्त धर्मराज. भीम अर्जुन नकुळ सहदेव, तयासी पुसत वासुदेव. कुंती द्रौपदी सुभद्रे प्रति माधव, स्नेह आज्ञा मागतसे. तव ते म्हणती श्रीपती, जेथे पद तुझे उमटती. तेथे आमुचे मस्तक असो निश्चिती, ऐसेची करी रमावरा. हृदयातुनी आमुच्या श्रीपती, परता जाऊ नको निश्चिती. ज्या ज्या भूताकृती भासती, तुझे स्वरूप भासोते. श्रीकृष्णासी बोळवुनी, पांडव आले परतोनी सदनी. जागृती सुषुप्ती स्वप्नी, श्रीकृष्ण चिंतनी सादर. राजसूय यज्ञ जाहला समाप्त, द्वारकेसी पावला वैकुंठनाथ. तो पौंड्रक आणि वक्रदंत, वेढा घालिती नगराते. शिवे दिधले वर विमान, त्यात वक्रदंत सेने सहित बैसून. द्वारके वरी येऊन, युद्ध करीती शस्त्रास्त्री. तो इतुक्यात पावला जगज्जीवन, तत्काळ सोडिले सुदर्शन. वक्रदंताचे शिरछेदून, आकाशपंथे उडविले. पौंड्रक सेने समवेत, हरीने संहारिला तेथ. ऐसा प्रताप करुनी अद्भुत, कृष्णे शस्त्रे ठेविली. मुख्य वधिले शिशुपाळ वक्रदंत, इतुक्यानी आमुचे मनोगत. अवतार कृत्य जाहले यथार्थ, या दोघांसी मारिता. आम्हासी शस्त्र धरणे नाही आता, उरले ते दैत्य तत्वता. ते सारथ्य करुनी पार्था, त्या हाती पुढे वधावे. जन्मे जयासी सांगे वैशंपायन, धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण. गोकुळी अपार दैत्य मारुन, कंस वधिला मथुरेसी. जरासंध 17 वेळा त्रासिला, द्वारका वसविली अवलीला. नरकासुर मारुनी सहस्त्र 16, गोपी आणल्या घरासी. आता श्रोती व्हावे सावचित, पुढे 36वा अध्याय गोड बहुत. 36व्या पासून हरिविजय ग्रंथ, संपूर्ण यथार्थ जाहला. जैसा मुकुटावरी मणी, तैसा 36वा ऐका श्रवणी. हरिविजय हिरियांची खाणी, सज्जन जोहरी येथीचे. श्रीधर वरदा जगन्निवासा, ब्रह्मानंदा पंढरीशा. भक्त मानस राजहंसा, पुराण पुरुषा जगद्वंद्या. इति श्री हरिविजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. चतुर परिसोत प्रेमळ पंडित, पंचत्रिशत्तमाध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.
श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळावा ही गोष्ट न आवडून चेदी देशाचा राजा शिशुपाल अचानक आपल्या स्थानावरून उठून पुढे आला. हात वारे करीत कृष्णासमोर येऊन तो चिडून व गर्जना करून म्हणाला, धर्मा, तुम्ही सारे नीच आहात, मूर्ख आहात. राजसभेत तुम्ही गवळ्याला अग्रपूजेचा मान कसा देता? तुला सारासार विचारच नाही, योग्य अयोग्य काही कळतच नाही. हा व्यभिचारी गवळी, हा चोर, याला असा मान देण्यात या राजसूय यज्ञाचे केवढे तरी अपयश आहे. याला वसुदेव हा एक बाप व नंद हा दुसरा बाप, आणि धर्मा, तुम्हाला तर यम, इंद्र असे वगैरे 5 बाप आहेत. तुम्ही सारेच अवलक्षणी. हा गंगासूत भीष्म काहीतरी बरळतोय. अग्रपूजेचा मान देण्यासाठी त्याला दुसरा कोणी योग्य भेटला नाही का? कृपाचार्य आहेत, शुक आहेत, याज्ञवल्क्य आहे, गुरु द्रोण आहेत, एवढेच काय पांचाल अधिपती द्रुपद आहे. शल्य, अश्वत्थामा, भीमक हे कोणी आठवले नाही काय? भगदत्त केवढा पराक्रमी. अरे धर्मा, या सर्वांना डावलून तू या गवळ्याला अग्रपूजेचा मान देतोस, या तुझ्या मूर्खपणाला काय म्हणावे? याने काही तपश्चर्या केलेली नाही, वेद पठण केलेले नाही, कपट करून 4-2 पशुपक्षी मारले, त्याचा काय एवढा बडिवार? हा न कोणाचा गुरु, न कुठला राजा. राजसूयात राजालाच अग्रपूजा हवी. याला मान हा आमचा अपमान, आम्ही यज्ञासाठी दिलेल्या द्रव्याचा दुरुपयोग आहे. अरे पंडुपुत्रा, या चोराला तू डोक्यावर चढविलेस, जणू कोल्ह्याला मृगाधिपती म्हटलेस, डुकराला राजसिंहासन दिलेस. असे अनेक दुष्ट शब्द बोलत बोलत शिशुपाल सर्व राजांना उद्देशून म्हणाला, राजांनो, जे कोणी माझ्या बाजूचे असतील तेवढे उठा. त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडून अनेक राजे खडगे उपसून उभे राहिले आणि कृष्णाविरुद्ध ओरडू लागले. धर्म कृष्णाजवळून उठला व शिशुपालाजवळ गेला. त्याचा हात हाती धरून म्हणाला, शिशुपाला, तू आमचा बंधू असून यज्ञही तुझाच आहे असे समज आणि उगाच राग करू नकोस. भीष्मादिक सर्व आपल्यापेक्षा वय, तप व ज्ञान यांनी वृद्ध आहेत. ते कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला जात असताना स्वतः काही बोलत नाहीत, समाधानाने माना डोलवित आहेत. तूही या गोष्टीला मान्यता देणे तुझ्या कल्याणाचे आहे. भीष्म म्हणाले, युधिष्ठिरा, शिशुपालाची तू व्यर्थ विनवणी करू नकोस. हे जंबूक वल्गना करतात. अरे, हे दुर्जन गवतासारखे व्यर्थ व मेणासारखे बोट चेपे आहेत. कृष्णरूपी अग्नीपुढे हे जळून किंवा वितळून जातील. हे ऐकून शिशुपाल भीष्माला थेरड्या वगैरे अपमानास्पद शब्द बोलला आणि कृष्णाने केलेला प्रत्येक पराक्रम म्हणजे कसा पोरखेळ होता ते पटवून देऊ लागला. भीष्मांनीही काशी नरेशाच्या 3 कन्या स्वयंवरात जिंकल्या, पण त्याही दुसऱ्यासाठी, म्हणून त्याने भीष्मांना षंड म्हटले, अधार्मिक म्हटले आणि कृष्णाला तो वारंवार अपशब्दांनी दुखवू लागला. भीमाला ही बडबड सहन झाली नाही. त्याने गदा उगारून शिशुपालाकडे धाव घेतली, पण भीष्मांनी त्याला सांगितले, भीमसेना, जरा थांब, उगाच त्रास करून घेऊ नकोस. अरे, हा असाच आणखी बडबडेल तर तो निश्चित येथेच मरण पावेल. याची मरणाची वेळ अगदी जवळ आली आहे. शिशुपाल रागाने बेफाम होऊन म्हणाला, थेरड्या, अरे थांबवतोस कशाला? येऊ दे त्याला. कृष्ण व अर्जुनही येऊ देत, मी त्यांचे प्राणच घेईन. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी शिशुपालाचा दारुण पराभव झाला होता. त्याने अशा वल्गना केल्या, त्यामुळे कृष्ण अर्जुन मनातल्या मनात हसले. शिशुपाल तावातावाने बोलतच होता. तेवढ्यात भीष्म भीमाला एकीकडे शिशुपालाचे जन्ममृत्यू रहस्य सांगू लागले. भीमसेना, शिशुपाल हा सात्वतीचा पुत्र. सात्वती ही वसुदेवाची बहीण. दमघोष व सात्वती ह्यांचे हे संतान जन्मतःच कुलक्षणी होते. त्याला 4 हात होते आणि त्याच्या कपाळावर आणखी एक नेत्र होता. ते विद्रूप पोर पाहून सात्वतीसह सर्वजण ह्याला टाकून द्या असे म्हणू लागले. पण त्यावेळी अशी आकाशवाणी झाली की हा मुलगा टाकून देऊ नका, पुढे हा पराक्रमी राजा होईल. शिशुपाल असे ह्याचे नाव ठेवा. सात्वतीने धीर करून त्या आकाशवाणीलाच विचारले, याचे मरण कोणाच्या हातून आहे ते जर कळले तर बरे होईल. आकाशवाणी पुन्हा प्रकट झाली. याला जे 2 अधिक हात आहेत व 1 जास्त नेत्र आहे, ते ज्याच्या दर्शनाने गळून पडतील त्याच्याच हाती ह्याचा मृत्यू लिहिला आहे. आकाशवाणी शांत झाली. मातेची ममता जागृत झाली. तिने त्या विचित्र मुलाला न टाकता वाढविले. ती ईश्वरी करणी पाहायला, ते नवल पाहायला म्हणून स्वतः अनेक लोक दमघोषाकडे येऊ लागले.
सात्वती मुलाला प्रत्येकासमोर ठेवी. मनात असे होते की कोणाच्या तरी समोर मुलगा ठेवताच आकाशवाणीचे भाकीत खरे ठरेल आणि 2 हात व 3रा डोळा नाहीसे होतील. एके दिवशी तो मुलगा लहान असतानाच बलराम व कृष्ण सात्वतीकडे आले. शिशुपाल तेव्हा रांगत रांगत कृष्णासमोर आला आणि कृष्णाकडे त्याने पाहिले. कृष्णानेही त्याच्याकडे पाहिले. तेव्हा अचानक शिशुपालाचे 2 जास्त हात देहापासून तुटले व गळून पडले आणि 3रा डोळा नाहीसा होऊन तिथे सपाट कपाळ दिसू लागले. सात्वतीने ते पाहिले. ती भयभीत झाली व थोडी आनंदितही झाली. मुलाचे कुलक्षण नष्ट झाले म्हणून आनंदी झाली आणि कृष्ण त्याला मारणार हे भविष्य कळून दुःखी झाली. तिने कृष्णाला आकाशवाणीचा वृत्तांत सांगितला. कृष्णालाही नवल वाटले. सात्वती कृष्णाला विनवणी करून म्हणाली, कृष्णा, तू ह्याला ठार मारू नकोस. तू मला असे वचन दे म्हणजे मी निश्चिंत होईन. कृष्ण म्हणाला, आत्या, मी असे वचन देत नाही. नियतीच तशी आहे हे आकाशवाणीनेच सांगितले आहे. पण मी एक मात्र सांगतो, तू या मुलाला माझा द्वेष करू देऊ नकोस. त्याचे माझ्या बाबतीत 100 अपराध झाले तरी मी ते सहन करीन. त्यानंतर मात्र माझा अपमान त्याने केला तर मी त्याचा प्राण घेण्यास मोकळा राहीन. आता तुझा मुलगा सन्मार्गी राहिला तर त्याचे प्राण संकट टळेल. याचा उपाय तूच कर. भीष्म पुढे म्हणाले, कृष्ण ही शिशुपालाचे अपशब्द मोजतच असणार. शिशुपाल दुष्ट आहे व दुष्ट संहार हे कृष्णाचे अवतार कार्य आहे. या क्षणी प्रत्येक अपमानागणित शिशुपालाचा मृत्यू जवळ येत आहे. तू नुसते पाहत राहा. भीमसेन म्हणाला, हा मूळचा कोण आहे? भीष्म म्हणाले, जो हिरण्यकश्यपू, जो रावण, तोच या जन्मी शिशुपाल. आणि जो हिरण्याक्ष, जो कुंभकर्ण, तोच वक्रदंत. रावणाची सीता स्वयंवरात फजिती झाली होती. या जन्मी ही रुक्मिणी त्याला न मिळता कृष्णाला मिळाली आहे. त्याची चिडच ह्याला सर्व प्रेरणा देत आहे. याचे 100 अपराध भरत आले आहे. भीष्मांकडून असा विलक्षण प्रकार ऐकून भीमाचा राग कमी झाला. तिकडे शिशुपाल 4-5 राजांना उठा, या कृष्णाला चिरडून टाकू असे म्हणत रागारागाने कृष्णाकडे येऊ लागला. कृष्ण द्वेषाने भरून गेलेला शिशुपाल म्हणाला, रुक्मिणीला तर मी मनाने वरली होती. तू उष्ट्या पत्रावळीसारखी तिला नेलीस. तुझ्यापेक्षा तो शाल्व राजा श्रेष्ठ. भीष्माने जिंकलेली अंबा त्याच्याकडे आली, पण तिचा त्याने स्वीकार केला नाही. असे म्हणून खडग उगारून कृष्णाला चौरंगावरून ओढून मारण्यासाठी धावला. रुक्मिणीचा उल्लेख परमावधीचा अपमानास्पद होता. 100 अपराधानंतरचा हा अपमान. कृष्ण एकदम उठून उभा राहिला. उग्र मुद्रा धारण करून तो गरजला, शिशुपाला, थांब. तत्काळ शिशुपालाचे पाऊल थबकले, वाचा बसली. कृष्णाने सुदर्शन चक्र धारण केले. तो शिशुपालाला म्हणाला, अरे, तुला अग्रपूजेचा मान हवा आहे का? तुझ्या मातेला मी तुझे 100 अपराध क्षमा करीन असे वचन दिले होते. त्याचे बंधन आता उरले नाही. ही घे अग्रपूजा. माझ्या सुदर्शन चक्रानेच आता तुझी पूजा करतो. त्यावेळी कृष्णाच्या शरीराचे तेज विलक्षण वाढले. कोणासही त्याकडे पाहावेना. सुदर्शनाच्या तेजाने मयसभा दैदिप्यमान झाली. निमिषार्धात कृष्णाच्या हातून चक्र गरगर फिरत निघाले. शिशुपालाची मान चक्राने कापली व मस्तक जाऊन सभागृहात दूरवर उडाले. मानेतून रक्ताचे फवारे निघाले. शिशुपालाचे शरीर धाडकन जमिनीवर पडले. सुदर्शन चक्र पुनश्च कृष्णाच्या हाती तळपू लागले. शिशुपालाच्या देहातून एक तेजाची शलाका निघाली. ती कृष्णाच्या शरीरात प्रविष्ट झाली. हाहाकार करीत अचानक कृष्णाचे वैरी राजे वक्रदंतासह भराभर त्या सभेतून पळून गेले. कृष्णाकडे मागे वळून पाहण्याचेही धैर्य त्यांना झाले नाही. कृष्णाची अग्रपूजा एक दिवस लांबणीवर पडली. शिशुपालाच्या देह संस्कारात तो दिवस गेला. चेदी देशाचे राज्य शिशुपालाच्या पुत्राला देण्यात आले. नंतर यज्ञाची यथाकाल समाप्ती झाली. देशोदेशींचे राजे परत गेले. कृष्ण व बलराम द्वारकेस परत गेले. जरासंधाचा भीमाकडून आणि शिशुपालाचा कृष्णाकडून वध झाला आणि नंतरच राजसूय यज्ञ पार पडला होता. तिकडे पौंड्रक राजाच्या मदतीने वक्रदंताने द्वारकेला वेढा घातला होता. बलराम व कृष्ण तेथे जाताच घनघोर युद्ध झाले. कृष्णाने वक्रदंताचाही वध केला आणि पूर्वजन्मींचा कुंभकर्णही पुन्हा नष्ट झाला. पौंड्रकाचा वध करून कृष्णाने त्याची मोठी सेना नष्ट केली. नंतर
पांडव वनवासातून आल्यावर जेव्हा मोठे धर्मयुद्ध झाले तेव्हा कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य करून पांडवांच्या करवी कौरवांचा व त्यांच्या बाजूने लढणाऱ्या 11 अक्षौहिणी सेनेचा संहार घडवून आणला. तसेच पांडवांकडील 7 अक्षौहिणी सेनेचाही संहार घडवून आणला. भूमीला भार झालेल्या असुरी वृत्तीच्या दुष्टांचा नाश करण्याचे अवतार कार्य त्याने पार पाडले. अध्याय 35 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.